कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण Manu
Hare Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Ram Krishna, Hare Jai Ram. करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरवया पार तरवया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ तरवया पार तरवया पार भवसिंधू देह जाणार सकळ आयुष्य संत समागमे तरावी आवडे संत समागमे तरावी आवडे संत समागमे तरावी आवडे समागमे परमार्थाची करा तातडी हे परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ अवधान करा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे तुका म्हणी नका किंवा नाही डोळे धुरे बरोनी राहू नका नाही डोळे धुरे बरोनी राहू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ धुरे बरोनी राहू नका डोळे धुरे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ अवधान विठोबा रखुमाई आई बाप टाळी वाजवायची सगळ्यांनी जिथपर्यंत आवाज येतोय तिथपर्यंत विठोबा रखुमाई हरि 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 विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा विठोबा रखुमाई
गोपाल गोपाल कुमारी हरि गोपाल हरि हरि गौर कुमारी हेर क्षणोक्षणी हाची करावा विचारे क्षणोक्षणी हाची करावा विचारे क्षणोक्षणी हाची करावा विचारे क्षणोक्षणी क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा
बंदरे जाणार सक नाशिवा
टाळी वाजवा मायबाप, चला एक साथ टाळी वाजवायची. सुरू झाले कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठला. वाह वाह पखोजे, क्या बात है. वाह संकेत जी, दूर. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल कुंडली करला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरुकार महाराज आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य बोलो रे भाई विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा बरे सगळ्यांकरता. सूर एका पॉइंट एवढा नाही थोडा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, हे करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, हरी तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे, ए नका डोळे तुरे भरोणी राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. विठाला अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा, नमस्कार षष्टांग श्रंगदासा, समचरण सरोजम संद्रणीला बुदाभम जगोडणीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम, सवयदबलासम विठ्ठलम चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातुमुनींद्र है, समागत्य तिष्ठन्तमानंदगन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरुप्रथमण म्हण, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका, हरिकलावत्नी ज्योधरार्थावतारम कलंकं कधी ज्योतिकामुदी वक्त्रम, खलानी शिवादा पणोदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई तमो त्रिभुवन पावणी आध्यत्रे जननी देवाची
जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोणी आता सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो स्वामी कृपया देवा यावरी न करा वाभेरो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज आओ स्वामी कृपया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तू कया देवा यावरी न करावा बेर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठाल विठ्ठल मना वेळो वेळा हास कसोळा स्वर्गी नाही क्षणोक्षण हाची करावा विचार थोडा सूर अजून कमी आणि आवाज क्षणोक्षण हाची करावा विचार कराबरा तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरून पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमात माणसाला विचार करायला होतात. पण विचार कसा करावा? क्षणोक्षणाला विचार करावा. का विचार करावा? तर तरुण जायचे म्हणून विचार करावा. बरोबर. तरावया पार भव सिंधू. पण कधी विचार करावा? कसा विचार करावा? क्षणोक्षणा हा विचार करावा. पण कशा करता? तरण्याकरता विचार करावा. पण का विचार करावा? नाशिवंत देह जाणार सगळं म्हणून विचार करावा. आयुष्य खातो काळ सावधान. पण ठीक आहे महाराज, पण या माध्यमातून काय करावं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घ्यावी. आणि महाराज म्हणले या जगतामधून आम्ही आलोत तर संत समागमाची आवड धरावी. संत समागमे करावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. पण ठीक आहे, हा व्यवहार इथला होईल का? तुकोबाराय म्हणले हा व्यवहार इथला होणार नाही. हा व्यवहार इहलोकातला नाही तर परलोकातला व्यवहार आहे. म्हणून नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठला अभंग गोट निवडला. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपलं गाव देसवडे गाव, बरोबर ना? बोलत चालायचं. थोडा सूर अजून कमी. देसवडे गावातील आपले एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व, स्वर्गीय हरिभक्त पारायण वैकुंठवासी रंगनाथ बाबा धोंडीबा टेकुडे दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. या टेकुडे परिवाराने एवढा गोड सोहळा आयोजित केलाय
की या कार्यक्रमातली भव्यता दिव्यता पाहून मला वाटतच नाही की नेमकं पुण्यस्मरणाचं कीर्तन चालू आहे. आजचं या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन जर बघितलं तर मला वाटतं एखादा सप्ताह चालू आहे, त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे की काय असा भाव पाहायला मिळतो. हा वाजवायची तो जोरात वाजवायची, जीव आल्या नाही वाजवायची गाड्या, हा एकदा जोरात वाजवा, जोरात टाळी वाजवा. हा आणि म्हणून एवढी भव्यता एवढी दिव्यता या कार्यक्रमामध्ये आहे. अनिलजी मला वाटतं कार्यक्रमामध्ये बोर्ड दाखवायला जागा नाही की ही गोष्ट इथं कमी, म्हणजे सगळ्या गोष्टी तंतोतंत या टिकुडे परिवारानं या तीनही मुलांनी केलेल्या आहे. मी धन्यवाद देईल. मी का धन्यवाद द्यावे, तुकोबर आहे तुम्हाला धन्यवाद देता. आपुल्या इथं जो असे जागता धन्य माता पिता तयाशी. मी धन्यवाद देणे अगोदर तुकोबर आहे धन्यवाद देतात. आणि म्हणून आज त्यांच्या मागं पोपट दादा असतील, एकनाथ दादा असतील, राजेंद्र दादा असतील, या तिघही मुलांनी गोड असा कार्यक्रम आयोजित केला. मला वाटतं एक 3 महिन्यापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन झालं, 4 महिन्यापासून. आणि 4 महिन्यापासून महाराज कीर्तन पाहतो, युट्यूबला यावं लागल, बोलावं लागल. महाराष्ट्रातली नामवंत मंडळी या ठिकाणी येणार आहे सांगितलं आणि बोलता बोलता तो दिवसही उगवला गेला. आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहात आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. दादांमागं मोठा परिवार आहे, त्यामध्ये त्यांचे नातू आहे, नातवांचा मोठा परिवार आहे, त्यामध्ये मंगेश दादा आहे, देवीदास दादा आहे, माऊली दादा आहे, सार्थक दादा आहे, साहिल दादा आहे, असा मोठा परिवार. आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. या माझ्या कीर्तनात व्यासपीठावर बसलेली सगळी महाराज मंडळी असतील, आध्यात्मिक राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रातली सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी प्रथमतः सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. जास्त परिहारामध्ये मला वेळ घालवायचा नाही, माझ्याकडं वेळ कमी आहे आणि कमी वेळात मला चांगलं बोलायचं म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. कोणा एकाचं नाव घेणार नाही, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर या ठिकाणी गायनाचार्यांची आणि मृदुंगाचार्यांची जर आज यादी बघितली तर महाराष्ट्रातील दिग्गजांचा कुंभमेळा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. का वावगा जो आपल्याला महत्वाचा आहे तो गोड असा क्षण आज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय. महाराष्ट्रामध्ये अनेक पैसे देऊन सुद्धा ज्यांचं गायन आपल्याला ऐकायला मिळत नाही असे दोनही गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. जे डाव्या साईडला आहेत, माझ्या ज्या डाव्या साईडला आहेत ते महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य. आवाजामध्ये काही गोड गोष्टी त्यांच्या. सरस्वती माता एखाद्याला देते, पण किती देते? अनलिमिटेड देते. याचं उदाहरण महाराष्ट्रात तरी एकाकडंच आहे. हा कोणाकडं? आदरणीय आमचे ओमकारजी महाराज जगताप. एकदा जोरदार टाळी वाजवायची. पीटी संपते पण महाराजांचा आवाज संपत बोला ना संपत नाही असे आमचे ओमकारजी महाराज. मला वाटतं ओमकाराची आराधना करण्या अगोदर मला वाटतं ओमकार महाराजांचं गायन जर ऐकलं तर मला वाटतं ओमकारजी प्रसन्न होतील असं ओमकारजींचं गायन आहे. म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. उपस्थित राहिलात आदरणीय महाराज. बडी दूर से आहे, पुण्यावरून आज आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेत. आदरणीय ओमकार महाराजांचं कौतुक आहे. माझ्या उजव्या साईडला जे आहेत महाराज, तुम्ही एवढं वेळ लावलंय महाराष्ट्राला की अनेक तरुणांच्या गळ्यातला ताईत म्हटलं तरी आमच्या कैलास महाराजांना वावगं ठरणार नाही. का? बरेच तरुण असे आहेत, कित्येक तरुण आमच्या महाराजांचं स्टेटस ठेवल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच करत नाही. असा महाराष्ट्राचा लाडका आवाज झोपताना आणि दिवसाची सुरुवात काहींची जिथून होते असे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य. महाराष्ट्रात टॉप 5 मधलं नाही, टॉप 2 मधलं नाव आदरणीय आमचं कैलासजी महाराज पवार. एकदा जोरदार टाळी वाजवायची. आमचे मेहुणे आहेत आदरणीय कैलासजी महाराज पवार उपस्थित राहिलेत. गोड गायन आहे आणि विशेष तत्वानं मिळाले कसे हे धन्यवाद आहे. उपस्थित राहिलात त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड धन्यवाद आहे कैलासजी तुम्हाला सुद्धा. आणि विशेष तत्वानं दोनही मृदुंगाचार्य, एक तबलजी आहेत आणि एक पखवाज वादक आहेत. त्याच्यापैकी एक आपल्याच भागातलं एक वैभव आहे. आम्ही ज्यांना आईलानगरचा वाघ म्हणतो बरं का, वाघच आहे. सध्या वाजवण्यामध्ये त्यांचे हात नाही पायच धरायचे बस. हा आमचे अनिलजी महाराज टिकुडे, उगणव माय वाघ म्हणतात वाघ. हा आमचे अनिलजी महाराज टिकुडे टिकुडवाडीचं आहे आणि आपल्या देशवडे गावचं वैभव आहे. आणि वाजवण्याची पद्धत अनेक कीर्तनकारांनी त्यांचं वैभव सांगितलेलंच आहे. माझ्या मुखातून ऐकण्यापेक्षा अनेक कीर्तनकारांनी त्यांचं वैभव सांगितलेलंच आहे. असा एकही कीर्तनकार नाही की त्यांच्या मुखातून अनिल महाराजांचं नाव निगेटिव्हपणानं निघाल, असा एकही कीर्तनकार नाही. पॉझिटिव्हपणाचं नाव आहे आणि वाजवणं पॉझिटिव्ह आहे. धडधड नाही, फडफड नाही. जे आम्हाला लागतं ते वाजवतात, त्यांना जे पाहिजे ते नाही. म्हणजे वाजवण्याची पद्धत गोड आहे.
आणि या भागाचं वैभव महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं. नाही तर काय टेकडवाडीमध्ये असं एवढं कोणाला माहिती नव्हतं, पण आमच्या अनिल महाराजांनी महाराष्ट्रात नाव पोहोचवलं. त्यांना कौतुक आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायची आमच्या अनिल महाराजांकरता. धन्यवाद आहे. दुसरे मृदुंगाचार्य तबल जे आहेत, आरोटे म्हटलं का त्यांनी सगळं आवटून घेतलं तिकडं, संगमनेर अकोले, आणि वाजवण्याची पद्धत गोड आहे. हे विद्यार्थी सगळे त्यांचेच बरं का. आणि तबला वाजवावा महाराष्ट्रात एकणच वाजवावा बरं का. हा एकणच वाजवा. मी ऑन रेकॉर्ड बोलते, फक्त एवढं डिलीट करून पुढे टाका. हा हा आणि म्हणजे गोडच वाजवणं आहे. कसं वाजवणं सांगू का महाराज. वाजवण्याची पद्धत त्यांची इतकी समर्पकतेची आणि इतकी चपळतेची आहे की सहजच मनाला भावणारे, आणि वाजवण्यातून सहजच पांडुरंगाच्या चरणाजवळ जाता येतं. असं आमच्या संकटजींचं वाजवणं आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायची. कौतुक आहे महाराज तुमचं सुद्धा. द्यावे तेवढे धन्यवाद. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतात ऋषीदादा पाबळ, माऊली HD चॅनलचे सर्व आहेत ते, आणि गोड त्यांचं या ठिकाणी प्रक्षेपण होत आहे. त्यांचे सहकारी वैभवदादा, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं कौतुक करतोय. शिष्टीमाले सुद्धा सुंदर आहेत. मला वाटतं अमोल दादा बरोबर ना, अमोलजी गीते AS 99 बरोबर ना, असं हा 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 असं त्यांचं नाव आहे. त्याचा लॉंग फॉर्म मी अजून काढला नाही. काय त्याचं असेल तो 99 काय असेल ते एस असेल काहीतरी असेल, आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. चांगलं देवाधिकाचं नाव ठेवायचं तर ठेवलं असं काहीतरी. हा आणि म्हणून चांगलं आहे. त्या अमोलदादांना सुद्धा धन्यवाद आहे. आणि म्हणून त्यांचे ते ऑपरेटिंग फार छान आहे. कदाचित माझी बरीच कीर्तनं त्यांनी संगमनेर भागामध्ये वाजवलेली आहेत आणि सुंदर आहे. त्यांच्या हातामध्ये गोडवा आहे, म्हणून त्यांना धन्यवाद. त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आमची सगळी बरं का, माझी देरसवड्याची सगळी परमार्थिक स्नेही, टेकडवाडी बरीच आली बरं का. हा सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मांडव्यावरून बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. देरसवडं तर काय सगळंच आलं आहे. मागच्या वर्षी सप्त्यात पहिला दिवस मागत ते मिळाला नाही, पण जाऊ द्या, आता योगायोग आता आला, काही अडचण नाही. आपण सगळेजण आलात. आमची वारणवाडीतल्या दिंडीतली माझी जुनी मित्रमंडळी बरं का, ही सगळी आहेत तिथं बरं का, मी विसरलो नाही कोणाला. आणि म्हणून तुम्ही सगळे बरं का, आमची पोखरीवरून सुद्धा बरेच आलेत. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. वारणवाडीकर आहे, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. वेळ कमी माझ्याकडं आणि कमी वेळात मला चांगलं बोलायचंय, म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काही हे पाया मस्त कहे पाया मस्त कहे पाया या वार करे संताचा या वार करी संताचा वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा मस्त टाळी वाजवा. यांचं प्रमाण झालं का आपण टाळी वाजवायची. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. थोडा प्रेशर. जगतातली एवढी पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला येण्याकरता भाग्य असावं लागेल. भाग्याचं पुण्याचं गणित गड्या. आपल्याला एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्म मिळालाय, हे अनेक कुठं नाही का. एका ठिकाणी लिहिले ना एक भावगीतात, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. किती पवित्र माती पाहिजे. इथला रज रज कण कण घ्यावा आणि कपाळाला अर्धी पवित्र होतो, इतकी पवित्र माती. पण या पवित्र मातीचं वैभव आम्हाला अजून कळालं नाही. आम्हाला कधी कळतं माहिती का, आम्ही मातीत गेलो मग कळतं. एक सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे, महाराष्ट्रात उरण्याकरता मातीत जावं लागतं, त्यावेळेस माणसाची किंमत कळते. कळतं का मी काय बोलतोय ते. आणि मग मातीत जाण्याकरता जर मातीची जर किंमत वाढत असेल तर मला वाटतं आम्ही ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीचं कधीतरी आभार व्यक्त करा. पवित्र ते कुळ
मग एवढ्या महाराजांच्या म्हणण्यानुसार की पवित्र ते जे ते हरीचे दास. अजून प्रमाण देऊ का? धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास. म्हणजे एवढ्या पवित्र मातीमध्ये कशाला जन्माला आलोय सांगू काय? माझा आवाज येतो ना, अशा मान हलवत चालायचं म्हणजे मला तरी कळलं तुम्ही आहेत का गेले झोपी झोपी बोलत चालायचं. माझं म्हणणं आहे बरं का दादा ऐका ना, शास्त्रानं असं लिहिलंय, शास्त्रानं बरं का मी इकडे बघा ना, असे शास्त्रानं असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा मोठ्यानं बोला ना. 3 वेळा. देश एवढे जरा बोलत चालायचं बरं का. 3 वेळा. हा सत्य आहे, म्हणजे मी खोटं बोलत नाही. हा 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच, आणि वरून मला सांगताय. सांगाल तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हणलेत माहिती ते? हे आवटा हात का मानव देह आलाने तुझ्या दिया, आवटा हात का मानव देह आलाने तुझ्या दिया, ए खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. ए खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय भजन गोड असा, पण आम्ही म्हणतो कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी. मग आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू ना अशा आयुष्याचा. कशा करता आलोय? आम्ही भजन गाण्याकरता आलो. उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता तुम्हाला आम्हाला पाठवलंय. हाय आंखवो जो शाम का दर्शन किया करे, हाय शीशो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो कहे जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा ने हाथ की, है हाथ जो लोगों के बांध कोरले. है हाथ जो प्रेशर, है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे, ऐसी लागी लगन ओ मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. असा भाव आणि असा प्रेम असावं. अरे किती वेळ असं माहिती का तुझं? सावळ हे रूप तुझं दिसू लागला, सावळ हे रूप तुझं दिसू लागला, देवा तुझ्या नावाचा विटेवरी उभा देव करकटेवर, विटेवरी उभा देव करकटेवर, तुळशी हार गळा कासे पितांबर, सावळ हे रूप डोळा, सावळ महत्वाचं गणित आहे. आणि मग त्याचं वेळ लागावं. जसं की तुकोबारायचं प्रमाण मला बरं का नाना आठवतंय. वेडा झालो विडियाच्या मग आलो ना आम्ही, हे होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं जगात कोणाकरता वेडवू नका, फक्त आपल्या, मला वाटतं जिथं महत्वाची गणित सुटतात ना तिथं वेडवा. काय होतंय, आम्ही जे तत्व शोधायचे ते तर शोधत नाही.
आम्ही काय करतो, आम्हाला ज्या वेळेस वेळ आहे ना पण त्या वेळेतला आम्ही ती गणित सोडून देतो. मग कधी कळतं, आम्हाला ज्या वेळेस निघून जातो वेळ त्यावेळेस आम्ही ती गणित शोधण्याचा प्रयत्न करतो. नाही, महाराज म्हणले या क्षणाला विचार करा. क्षणाला किती विचार करा, अरे क्षणाला सुद्धा विचार करताना सार आणि आसार विचार केला पाहिजे. प्रामाणिक तू उभं राहायचं, सार आसार विचार करा, उठा उठी नामधरा कंठी. आपलं विठोबाचे नाम मुखामध्ये धरलं पाहिजे. आणि ते जर धरलं तर काय होईल, तयाच्या चिंतने. मग आम्ही हे सार्थक लावणं गरजेचं आहे. का लावावं, महाराज आम्हाला त्याच कारणाकरता देवानं पाठवलंय. तुम्हाला आम्हाला जो नरदेव उत्तम रित्याचं भजन करण्याकरता दिलाय तो आम्ही तोच कारणानं वापरला पाहिजे. पण आम्ही म्हणतो नाही, आम्ही म्हणतो उद्याचा विचार करतो. नाही, महाराज म्हणले या क्षणाला विचार करा, या क्षणाला विचार करा. विचार करत असताना आम्ही उद्धार करण्याचा विचार करावा. का विचार करावा, महाराज म्हणले हे पुन्हा पुन्हा नाही, मग आम्हाला आता मिळालंय, काय मिळावं, काय करावं माहिती का. महाराज म्हणले आम्ही जगतामध्ये आलो तर त्याची गोडी लावावी. कशाची, अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाची सांग भल्या मानसा. कधी लागेल ओ कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया महत्वाचं गणित. आम्ही आलोत ना, मग आम्ही हा पण विचार कर. आपण काकड्यात म्हणतो ना बघा, आलासी कुठून या, हा जाशी का. मग आम्ही विचार करणं गरजेचं आहे. पण काय काय माणसं काय विचार कर, एकानं महिनाभर विचार केला. काय विचार केला माहिती का, गावातून एकाकडे म्हशी होत्या, 5-50 म्हशी होत्या. आणि 5-50 म्हशी ती रोज पारावर बसायचं रोज विचार करायचं. एका म्हशीला अशी गोल शिंग होती. तो काय विचार करायचा माहिती का, तो विचार करायचा की नेमकी या शिंगातून मी आरपार होईल का नाही याचा विचार करायचा. एक दिवस त्यानं बिनधास्त उडी मारली. कशात, त्या शिंगामध्ये उडी मारल्यानंतर मशीने केलं आपल्याकडे काय म्हणतात, मशीनं पळणं म्हणजे त्याला काय म्हणतात, बोला ना त्याला काय नाही, उधळणं नाही. आमच्याकडे पारनेर तालुक्यात जरा शब्द वेगळा आहे. काय रोंगा का बोंगा, हा ते काय असेल ते, हा म्हणजे पळाली ती. आता ती पळाल्यानंतर याचे काय हाल करणार आहे, साधे हाल करणार आहे. आणि तिला शिंगातून बाजूला काढलं आणि बाजूला काढल्यानंतर म्हणले तुला कळलं नाही का रे, सेन्स नावाची गोष्ट नाही का तुझ्याजवळ, हा नॉन सेन्स, असंच म्हटले ते. हा म्हणले तुला सेन्स नाही का, म्हणले अरे तिच्या शिंगामध्ये उडी मारताना 10 वेळा विचार करायचा. तो म्हणला 10 वेळा नाही, महिनाभर रोज विचार करत होतो या शिंगातून मी आरपार होईल का नाही. माणसानं सार आणि आसार ओळखावं. आणि सार जर कशात आहे ना, तर सांगू काय सार कशात आहे. डॉक्टर साहेब आपण आलात, सांगू का कशात आहे सार. मला वाटतं आई वडिलाच्या सेवेतलं सार जगातलं सगळ्यात सार मोठं आहे. का माहिती का, हे सार ज्यानं जपलं, मी थोडंसं प्रामाणिकपणानं बोलून जाईल महाराज, बरं का संकेतजी, अनिलजी, बरं का कैलासजी. माझं म्हणणं आहे की यावर्षी आपण पंढरपूरला होतो, सगळे होतो, ओमकारजी सगळे पंढरपूरला होतो. AI तंत्रज्ञान आलंय मोबाईलमध्ये आता, त्या
AI तंत्रज्ञान. ते AI तंत्रज्ञानानं डॉक्टर साहेब यावर्षी पंढरपुरातली बरं का नाना गर्दी मोजली. 18 लाखाचं पब्लिक यावर्षी 28 लाखावर गेलं. नाना बरोबर ना, 28 लाखावर गेलं. का गेलं? मी कधी कधी विचार करतो काहीतरी चुकतंय कुठंतरी, म्हणून तो हा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. काय चुकतंय? पांडुरंग परमात्मा असाय म्हणून जुळतंय. त्यानं हात सोडले ना एकदाची विटेवरचे आपल्या कटेवरचे, हात सोडले ना आपल्यासारख्याच मुंडकं धरीन खाली आपटील. का? घरात कधी आई वडिलाकडे बघितलं नाही, पंढरपूरला आलाय. मला वाटतं पंढरपूरला त्या लोकांनी जावं ज्यानं घरातल्या आईमध्ये रुखमाई आणि बापात विठोबा शोधला, त्यानं पंढरपूरला जावं, त्यानं जावं. प्रमाणे माझ्याकडे प्रमाणाशिवाय बोलत नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तरी ताशी. अरे आई वडिलाची सेवा ही फार महत्वाची. आज मी ना आमच्या दादांबद्दल येता येता मी शब्द लिहून आलोय. मला वाटतं आमचे महाराज, मला वाटतं दिंडीत असायचे का ते आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या. मी बऱ्याचदा पाहिलेलं त्यांना, कारण की मी बऱ्याचदा चार वर्ष तरी दिंडीत चाललेलो आहे. मला माहिती आहे. मला वाटतं रंगनाथ बाबा त्यांना तुम्ही काय म्हणायचे? तिघैजण काय म्हणायचे? आप्पा म्हणायचे, बरोबर ना? आप्पा म्हणायचे. मी आप्पांबद्दल येताना शब्द लिहिलेत. येताना मला लिहायची सवय. आणि घरच्यांनी माझं नाव कविराज ठेवलंय लहानपणापासून, आणि नावानुसार वागावं, नाहीतर नाव मोठं असू द्या. म्हणजे नावानुसार मी येता शब्द लिहिले आप्पांबद्दल. आप्पा मी लिहिलंय तुमच्याबद्दल, थोडा ट्रबल शार्प. काय लिहिलंय तुमच्याबद्दल? आप्पा त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आप्पा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आप्पा. सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते आप्पा. या किविल वाण्यात तीनही बाळांची त्या आप्पा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना. औषाला बाप नाही ना हो, त्यालाच खरी बापाची किंमत कळते. असं म्हटलं गेलं आप्पा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या हो तो बायत, बाप तो बाप होता है. बापा इतका अंतकरण जगात मोठं कोणाचं नाही. आज या तिघांना जर विचारलं आपणची किंमत काय सांगताल गड्या? अख्खं विश्व जिंकून येऊ आम्ही तिघं लेकर, विश्व. पण विश्व जिंकून आल्यानंतर कौतुकाची थाप पाठीवर मारणारा बाप होता, तो बाप निघून गेला. बापाची किंमत लय मोठी असते. किती मोठी असते सांगू का? बाप जगात पाठीशी असावा, कोणत्याही संकटाला पुरून ओरणारा असतो तो बाप आहे. हसत जाऊन दाखवा एखाद्या संकटाला, जसा आमचा बाप एखाद्या संकटाला सामोरा जातो. जगात कोणाकडेच एवढी ताकद नाही, एवढे ताकद आमच्या बापाजवळ आहे. अरे हसत हसत जो संकटाला आलिंगन देतो त्याचं नाव आहे बाप. म्हणूनच बापाचं उपकार या जगात मोठं आहे. नाना मी विचारन सगळ्यांना, बार काय नाही ऐकतात तुम्ही सगळ्याचं कीर्तन? माझं म्हणणं आहे सगळे ऐकताय. डॉक्टर साहेब लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची आणि बापही आपल्याला उचलून घ्यायचा. आई उचलून घेताना कुठे घ्यायची? मला उत्तर अपेक्षित आहे. आई उचलून घेताना कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची, आई बरोबर. आणि तोच बाप आपल्याला उचलून घेताना कुठे घ्यायचा? खांद्यावर. आई कडेवरच का आणि बाप खांद्यावरच का? विचार केलाय का कधी? टेकडवाडीकर, देशवडेकर, विचार केलाय का? सांगू, आई कडेवर घेते याचा विचार हा आहे की आई मुलाला समरेषेमध्ये घेते, आपल्या डोळ्याच्या रेषेमध्ये घेते. का? जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई समरेषेमध्ये घेते. पण बाप 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 त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आपल्यापेक्षा उंचीवर घेतो. बापाचं गणित मोठं आहे रे. आणि मग बाप पाठीशी असावा. एका लेकीला जर विचारलं अक्के डोळ्यात पाणी येईल तुमच्या गळ्यात आहे का? अख्खे तुझं माहेर कुठपर्यंत? तर एका लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक सांगते दादा माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत तोपर्यंत माझं माहेर. एखादी लेक जर माहेराला आली ना तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती. होती का नाही? बोला ना बोला ना. होती का नाही? होती ना. पण सांगू का आई नव्हती बरं. कधी आई नव्हती. हात टाकायला लावणारा तुमचा बाप होता. बाप. अरे बाबानं 5,000ची साडी घेऊ द्या तुम्हाला, नवल नाही त्याला. 5,000ची साडी घेऊ द्या नाही तर 10,000ची साडी घेऊ द्या. इथून चुरगळलेली नोट तुमच्या हातात आणून देणार आहे ना. हातात आणून देणारा कोण होता माहिती का? कोण होता? बाप होता. म्हणून जगात ना त्याच्या इतकं अंतकरण मोठं कोणाचं नाही. अरे कधीच रडत नाही बाप, पण त्या दिवशी रडला ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून रडला. आणि म्हणूनच बापाचं वर्णन जगात लय मोठं आहे. किती मोठं आहे महाराज, त्याच्याबद्दल शब्द लिहायला जर गेलं ना, बाप संपत नाही, बाप सरतही नाही आणि आयुष्य करता उरतही नाही. त्याचं नाव आहे बाप. म्हणूनच मानवी जन्मात जर कोणी पाठीशी नसेल तर आमचा बाप पाठीशी असावा. सहजच आमच्या पारनेर तालुक्यातलं एक उदाहरण सांगल.
आमच्या पारनेर तालुक्यात मी हिंडताना कधी कधी पाहतो माझ्या वयातली पोरं बरं का, इथं मंडपातली नाही बाहेरची सांगतोय, मंडपातली सगळी शहाणी सुरती पोरं आहे. तुम्ही कीर्तनाला आलात ना याच्यानंच कळतं तुम्ही सगळे चांगले आहेत पोराव. तुमच्याबद्दल मी बोलत नाही पण बाकीच्यांचं बोलतोय. काही काही पोरं आपल्या आईला म्हणतात तुला काय कळतं तू गप्प बस. म्हणतात का जरा मोठ्याने बोला ना, आई बोला ना, म्हणतात ना ए आई तुला काय कळतं तू गप्प बस, तू शांत राहा. कधी कधी विचार करतो आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरायची ऐवजी बोला ना आता पुढे बोला नक्की भरवली असती. जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच अरे मी स्वतः शब्द लिहिलेत आईबद्दल किती गोड आहे माहिती का. हे माझ्या सुखाची कल्पतरू आई तुला मी कसा विसरू. माय तू माझी माय मी तुझे लेकरू. माय तू माझी माय मी तुझे लेकरू. वाटविले उतरी ओझे नऊ मास करविली सभाकर सुखाचे दोन घास. वाटविले उतरी ओझे नऊ मास करविली सभाकर सुखाचे दोन घास. आई तुझ्या प्रेमाचा ग लागला लळा. आई तुझ्या प्रेमाचा ग लागला लळा. तुझ्या विना मला नाही कुणाचा आसरा. काय माझी तू मी तुझे लेकरू. माय तू माझी माय. माय तू माझी माय मी तुझे लेकरू. माय तू माझी माय मी तुझे लेकरू. तुझे लेकरू तुझे लेकरू. जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही. स्वतःचे शब्द लोकांचं नाही. महाराज मग आई वडीला इतकं तर जगात मोठं कोणी नाही. तर प्रेम करावं आम्ही त्यांच्यावर. आज रंगनाथ बाबांबद्दल बोलत असताना ना आज विश्व दाखवलं गड्या. आज हे मागं जर बघितलं ना जागा बसायला शिल्लक नाही. हे कमवलंय गड्या. आणि माणसानं ना आयुष्यात हे कमवावं. आमच्या आप्पांनी महाराज शेवट गोड केला आणि शेवट गोड होणं गरजेचं आहे. काय काय माणसं आयुष्य लय चांगली जातात 60 पर्यंत लय चांगले जातात. 60 पासून जे शिव्या द्यायला सुरुवात करतात का माणसानं तसं नाही केलं पाहिजे. माणसानं कसं केलं पाहिजे माहिती का शेवट गोड केला पाहिजे. तुकोबारायचं म्हणणं काय माहिती का याचसाठी केला होता अट्टहास. आता से कोणी होणे नाही. ऐका आता से कोणी होणे नाही. आता से कोणी होणे नाही. एवढं गोड प्रमाण सांगितलं. आता ऐसे कोणी होणे नाही. मग वैराग्याच्या गोष्टी ह्याच महत्वाच्या. आणि मग आम्ही हे मिळवताना ना वडिलांची सेवा फार महत्वाची. मी अभंग निवडणार होतो आज माझ्या वडिलांची मिराशी का देवा. पण ते गरजेचं होतं. पण मी हा विचार केला की आमच्या आपण विचार केला तरुण जाण्याचा. मग तोच विचार करणं आज गरजेचं आहे. हा नाहीतर अभंग सगळेच घेतात माझ्या वडिलांची तो फिक्सच आहे. पण थोडं वेगळं काहीतरी सांगितलं पाहिजे. ऐका मग आम्ही काय केलं पाहिजे सेवा केली पाहिजे. ती सेवा तुझी सेवा करीन मनोभावे. आणि मग ही सेवा जर असेल तर काय त्यांच्या जवळ त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या मला कसं होत या एकुणी बाबा म्हणताना
उरी हो नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना उरी हो नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना हे उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना मग या जगतामध्ये त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. असावं प्रेम. का प्रेम असावं माहिती का? या जगतात पंढरपूरच्या वाऱ्या नक्कीच करावं. माझा विरोध नाही. पंढरपूरला त्यावेळेस नक्की जाऊ माणसानं ज्यावेळेस आपल्या घरातले ना आपण या दोन बाजू ज्यावेळेस आपल्या फिट असतील त्यावेळेस आम्ही पंढरपूरला जावं. कारण की माझ्या मनाचं नाही शब्द, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत. मला वाटतं शिवाजी महाराज शब्द आहेत बघा, सकळ तीर्थाचे दुरे आहे का नाही? आहे ना? हे शब्द महत्वाचे आहेत का नाही? जे का माता पितरे तया शिवी सिकीर शरीरे लोण किजे. पण सगळ्यात तीर्थ महत्वाचं आई वडिलाच आहे. हे तीर्थ आम्ही जोपासावं आणि हे तीर्थ जर जोपासलं तर आम्हाला इतर कोणाच्या पाया पडायची गरज नाही. 12:30ला 10 मिनिटं कमी असताना महाराज म्हणायला लागले मग हा विचार केला तर चालेल का? कोणता विचार? आम्ही आपल्या आई वडिलाच्या सेवेचा विचार केला तर चालेल का? तुकाराम महाराज म्हणले चालेल ना, का नाही चालणार? 1:15 वाजता थांबायचं होतं त्याच्यामुळे म्हटले चालेल, विचार करणं गरजेचं आहे. करू आम्ही विचार यावर. का विचार करावा? आई वडिलाच्या सेवेतून आम्ही तरुण जाऊ का? महाराज म्हणले पुंडलिक गेले तरुण तर तुम्ही का नाही जाणार? मग सगळ्या लोकांनी तुकोबारायला प्रश्न विचारला, तुकाराम महाराज आम्ही मग विचार कसा करू? तुकाराम महाराज म्हणले मी सांगतोय तसा विचार करा तर तुम्ही तरुण जाल. अभंगाचं क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी शबास वा वा. करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार.
वाजवा एकदा, टाळी वाजवा. वा, अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं कैलाजीने. क्षणोक्षणाची करावा विचार, गोड गायलं. आणि हे ना बरोबर प्रसंगानुरूप गायलं बरं का. म्हणजे गायन करताना 9 रस सांगितले शास्त्रानं. शृंगार, वीर, अद्भुत, हास्य, भयानक, रौद्र, शांत, विभत्स, हे 9 रस सांगितलेत. आता हा जो रस आहे ना तो करुण प्रसंगातला रस आहे. करुण हास्य रस, करुण रस. आणि करुण रसामध्ये काय काय भजनांचं आता इथं जर आपण म्हणत असतो ते म्हणणार क्षण हाची, नाही जुळत, नाही जुळत, नाही जुळत, नाही जुळणार. मला वाटतं त्या प्रसंगानुरूप बोललं पाहिजे, बरोबर. वीर रसालचं वीर रसातली चाल पाहिजे. ते त्यांना देवानं देतानाच ना बनवतानाच ना लय अपडेट बनवलंय. अल्ट्रा नाही, प्रो मॅक्स बनवलं डायरेक्ट. हा हा, म्हणजे ते काय असेल ते असेल. हा, महाराज म्हणले विचार करणं गरजेचं आहे. काय त्याच्यामुळे ते मॅक्स वापरतात, त्याच्यामुळे प्रो मॅक्स. हा, ऐका, जगतातली महत्वाची भूमिका. आम्ही मग देवाजवळ आलो तर विचार करणं गरजेचं. मला एक आवडीनं प्रसंग पोराने आल्यानंतर सांगायला लावला बरं का अनिलजी. तो प्रसंग सांगाच. तेवढा एक प्रसंग सांगितला की आमचं यथार्थ आम्हाला आवड आहे त्या प्रसंगाची. आवडीने त्यांनी सांगायला लावला. काय प्रसंग आहे? आपला जिल्हा कोणता जरा बोला. आपला जिल्हा कोणता? कोणता जिल्हा? आपण जिल्ह्यात कोणत्या आहे? आपण अहिल्यानगर, बरोबर. आणि तालुका कोणता आपला? संगमनेर, बरोबर ना. हा पारनेर. हा पारनेर, पारनेर तालुका आहे. आणि पारनेर तालुक्याचा इतिहास जर आजपर्यंत जर काढला डॉक्टर साहेब, ग्रेटच आहे आपला पारनेर तालुका. का ग्रेट आहे? थोडा सूर कमी. पारनेर तालुक्याबद्दल जर बोलायला गेलं, तालुक्याला नावच आहे का साधूच आहे. कोणत्या साधूंचं? कोणत्या? बोला ना, हे पोरा बोला ना जरा. कोणत्या साधूंचं? आई बोला ना. कोणते साधू? पारश ऋषींचं नाव कोणत्या तालुक्याला आहे? पारनेर तालुक्याला. जगातली शेवटचे संत निळोबार आहे. कोणत्या तालुक्यातून गेले? पारनेर तालुक्यात. मला वाटतं जगातले एक गोड समाजसेवक सुद्धा कोणत्या तालुक्यात आहे? पारनेर तालुक्यात आहे. जगातली अजून एक महत्वाची भूमिका, पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका सुद्धा पारनेर तालुका. मला वाटतं आजही आळंदीत हजारो लाखो विद्यार्थी आमचाच पारनेर तालुका शिकवतोय. का? डॉक्टर नारायण बाबा जाधव, भास्कर महाराज शिंदे. कोणत्या तालुक्यातले? बोला ना, बोला ना. कोणता तालुका? संगमनेर तालुका. बोला ना, बोला ना, जरा मोठ्यानं बोला ना. कोणता तालुका? पारनेर तालुका. त्र्यंबकेश्वरांची, पंढरपूरची, आळंदीची आणि निळोबारायांची पायवारी करणारा तालुका. शिवरायांच्या इतिहासावर कारले मराठे. मला वाटतं कोणतं युद्ध? बोला बोला. आपलं पुस्तक पानिपतचं युद्ध असे लिहिणारे लेखक सुद्धा कोणत्या तालुक्यात आहे? पारनेर तालुका. सगळ्यात जास्त पंढरपूरची, आळंदीची पायवारी करणारा तालुका पारनेर. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारा तालुका पारनेर. कीर्तनाची आवड असणारा तालुका पारनेर. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका. कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आपला नाही. हा, एवढ्या पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला. मग या पारनेर तालुक्याच्या शेजारी एक तालुका आहे इकडं बरं का. इकडं तिथे एक संत होऊन गेले बरं का, चिंचवेरेकर. ऐका, तिथे एक संत होऊन गेले ताराबादला. त्या संतांकडे एक माकडी होती. माकडी. संत कवी महिपती महाराज त्यांची एक माकडी होती. माकडी. तिचं नाव महाराजांनी आवडीनं सुंदरी ठेवलं होतं. काय ठेवलं होतं? बोला ना, बोला ना. काय नाव ठेवलं? आई बोला ना, काय नाव ठेवलं होतं? सुंदरी. ती दिसायला जरी सुंदर नव्हती पण नाव काय ठेवलं होतं पोराव? सुंदरी. आणि माझं म्हणणं आहे डॉक्टर साहेब, माणूस दिसायला सुंदर नसला तरी चालल पण माणसानं असायला सुंदर असायला पाहिजे. मी काय बोलते ते कळते तुम्हाला? माणसाचं नेतृत्व दिसायला जरी सुंदर नसलं पण ते कर्तृत्वानं सुंदर असलं पाहिजे. हा, सुंदर असलं पाहिजे. काय काय जाऊ द्या, तिकडे जाणंच नको मला. आणि मग आहे ना, ऐका, ती सुंदरीना भजन करायची बरं का, टाळ्या वाजवायची बरं का ना, टाळ्या वाजवायची. कोण टाळ्या वाजवायची? जरा माझ्याकडे बघा ना. कोण टाळ्या वाजवायची? सुंदरी. कोण होती ती? माकडी नव्हती. आणि काय वाजवायची ती? कशात? भजनात टाळ्या वाजवायची. कोण होती ती? नाही, कोण होती ती? माकडी नव्हती. काय वाजवायची?
तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते, तुम्हाला नाही कळालं अजूनही. पण अरे माकडाला कळाल रे टाळ्या वाजवायचं, पण अजून आम्हाला कळालं नाही की कीर्तनात आलो की टाळ्या वाजवल्या पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. टाळीचं अनन्यसाधारण महत्व आहे. किती? ए टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गोडी वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गोडी आणि ती भजन तिचं भाग्य इतकं भाग्य त्या सुंदरीचं बरं का ना, ऐका इतकं भाग्य. महाराजांचं प्रवचन चालू, प्रवचनामध्ये तिनं महाराजांच्या मांडीव डोकं ठेवलं. कोणी? बोला ना जरा बोला, संपले माझं कीर्तन. कोणी ठेवलं डोकं? सुंदरीनं डोकं ठेवलं बरं का. विकू कमी थोडस, हॉल कमी. आणि डोकं जसं ठेवलं तसाच प्राण महाराजांच्या मांडीव सोडला. एका माकडाच्या जन्माला येऊन एका संताच्या मांडीव जीव सोडण्याकरता भाग्य असावं लागतं. ते सुंदरीचं होतं. संत गोई मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र. मैपती महाराजांनी इतकं गोड चरित्र लिहिलं. जुन्या काळात पित्र असायचे नाना, पित्र असायचे ना, पित्र कोणत्या महिन्यात जीव घालायचो आपण? महाराज कोणता महिना? मराठी महिना. कोणता असायचा? मराठी महिना. आई बोला ना, कोणता महिना जीव घालायचो आपण? मराठी महिना. पित्र जीव घालायचा. आखाड नाही, भाद्रपद. भाद्रपदात आपण पितृजीव घालायचो. त्याला एक पक्ष म्हणायचो आपण. कोणता पक्ष? राष्ट्रवादी आपला पितृपक्ष. हा असं, हा पितृपक्ष. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय? बोला ना, काय नाव होतं? जिजाबाई. वा, जिजाबाई महाराजांजवळ आल्या. महाराज राणात जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फोटकाची विना त्याला 2 तारा. आणि टाळ कशाचे? आपल्या नगरचे आरबी कुलकर्णी नाथ ब्रह्मवाल्याचे होते. नाही मग कशाचे? संतोषजी कशाचे? दगडाच्या. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळेजण, एवढं गोड माहोल आहे, सगळ्यांनी म्हणायचंय. आणि हे जर भजन म्हणलात तर खरे आपण आदरांजली बरं का. हाताच्या गड्या सोडायच्या, चुल्या सोडायच्या, अशा मांड्यांच्या चुली केलेल्या सोडायच्या मस्तपैकी. आणि मस्तपैकी म्हणायचे माझ्या मागं. चपला काढायच्या आणि मस्तपैकी म्हणायचं माझ्या मागं बरं का. चपला अजूनही काढून ठेवायच्या आणि मस्तपैकी म्हणायचं, चला बैठे बैठे सावधान. तुकोबाची अमृतबाणी देवाची चापणता. क्या बात है, हाँ आवाज. तुकोबाची अमृतबाणी देवाची चापणता. म्हणा थोडं उचललं पाहिजे. तुकोबाची अमृतवाणी देवाची चापणता. क्या बात है. दगडाच्या तालातून गायले अभंग. दगडाच्या तालातून गायले अभंग. क्या बात है, वाह वाह. बोलावा विठ्ठल, गावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवे भावे. करावा विठ्ठल जीवे भावे. एने सोसे मना झाले हाव घरी. एने सोसे मना झाले हाव घरी.
टाळी वाजवा तुमच्याकडे. गोड म्हणला. पण आता माझा प्रश्न आहे जरा सगळ्यांना विचार बरं का. अनिल खरोखर बोलायचं. महिला मंडळी जेवढ्या बसल्या तेवढ्या बरं का. आज तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुम्ही घरामध्ये काम करता का ग? सगळ्या घरामध्ये शेतामध्ये करता काम करता किंवा नाही? हा किंवा नाही करता का नाही? करता खरं खरं बोलायचं. करताय. काम करत असताना खरोखर बोलायचं. पांडुरंगाची शपथ बरं का तुम्हाला खरोखर बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करत असताना देवाचं भजन करता, लोकांची कुट्टाने करता, शपथ आहे खरोखर बोलायचं. दोघी सोडून हा हा. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या, नाही म्हणतात असू द्या. धन्य माता पिता असू द्या. आणि मग तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. जुन्या काळात माता माऊल्या वावरात जायच्या आठवते तुम्हाला? वावरात गेल्या का गावातून हांडणं पाण्याच्या वावरात नेऊन एक गोल मोठं रिंगण करायच्या. त्या रिंगणावर नेऊन वतायचं. तुमचा मालक यायचा आणि त्याच्यावर बैल फिरवायचा. बैल फिरली की जागा कडक व्हायची. जागा कडक झाली का तुमचा मालक यायचा, त्याच्यावर बैल फिरली की परत तुम्ही गावात जायच्या. शेणाच्या पाठीमध्ये शेण भरून आणायचे आणि ती जागा बोला ना, ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? खळ म्हणायचे. आता तुम्हाला कळतं खळ, तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळ. ते म्हणते व्हॉट इज दिस खळ? नाही कळणार त्यांना. हा नाही कळणार. नाही कळणार. हा खळ्यावर जर गेला तर गव्हाच्या 5 पेंड्या. डॉक्टर साहेब त्याला एक शब्द होता, गव्हाच्या 5 पेंड्या. अनिलजी गव्हाच्या 5 पेंड्या काय म्हणत नाना? काय म्हणायचं आपण? पाचुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या पाचुंदा. गव्हाच्या पुढच्या वंब्या. ज्वारीची बाजरीची पुढची कणस वांब्या हाणण्याकरता काय होती? कणस वांब्या हाणण्याकरता असायची बघा ती मोगरी. हा धान्य झालं का ज्याच्यावर तुम्ही धान्य खाली टाकायचे बघा, ज्याच्या उभं राहून वावडी. हा वावडीवरून धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची. हातनी. हा ती आजी बरोबर बोलवते. हा ती एकटीच नतवाली ना, ती लय भारी बोलवते. हा आणि मग आहे ना बरं का, ते धान्य झालं का बरं का, धान्य झालं का तुम्ही धान्याला धारबीर दिली का बारदाण्याचं पोत असायचं. पोत्यात भरलं बरोबर ना, पोत्यात भरायची बरोबर ना. पोत्यात भरलं का फॉर्च्युनर असायची घरी न्यायला. हा मग काय असायचं? हा गाडी असायची, बैलगाडी असायची. हा आणि ते बैलगाडीला डिझेल आणायला तुम्ही इथून मांडव्याला जायचे डिझेल आणायला. मग काय करायचं? माग डबडं असायचं बघा 2-4 लिटरचं, आणि त्याच्यात त्यांना तार घातलेली असायची, चिरगुड बांधलेला असायचं पुढं. चिरगुड जर त्या डबड्यात बुडावलं ते जर टाकात घातलं गाडी पळायची ना जोरात. होतं का नाही ते जुनं? त्याला काय म्हणायचं आपण? वांगाण. हा जुना काळ होता. आणि तुकाराम महाराज त्या खळावर पोचले. सावकाराचं खळ. तुकशेट एवढा गहू करू लागला. तुकाराम महाराज म्हणले आज काही जमणार नाही, आज आमच्या घरी पित्र आहे. सावकार म्हणले नुसतं लोकाला ज्ञान शिकवता. लोका सांगे हा मला माहिती तुमचं पाठ आहे, आणि यांचं लई काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे पण मला माहिती. ही लोकांना लई पाठ नाही करते, फक्त महाराज लोकांना कैची धरण्या करतात तेवढी प्रमाण पाठ करतात. अण्णा बरोबर मान्यच करावं लागल. हा मी आता वारीला जायला यावर्षी 2 दिवस लेट झालो. वारीला जायला 2 दिवस लेट झालो. एकानं मला अडवलं मला, आणि एक म्हणलं झालं काय? तो म्हटला महाराज लई लोकांना ज्ञान शिकिता. मला बरं का महाराज मला म्हटलं लई लोकांना ज्ञान शिकिता, पंढरीचा वार करीन वारी चुकून दे रे. त्याला म्हटलं माझं चुकलं तू नाही गेला. त्याला म्हटलं माझं चुकलं तू नाही गेला. तो म्हटला तुम्हीच म्हणता ना ठाईचं बाई सोनी. हा असं लई लोकांना नाही ऐकायचं नाही त्याच्यामुळं. आणि मग तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले तैसा चाले त्याची वंदावी. महाराजांनी घेतली मोगरी आणि लागले गावाच्या वंब्या. लागले वंब्या हाणायला रामकृष्णारी. पण पांडुरंगाला लागला काच. पांडुरंग परमात्मा म्हणले खाशिव्या कोणाच्या? जिजाबाईच्या शिव्या खायच्या नाही याकरता पांडुरंगानं मारुतीला बोलवलं. मारुती आले. कसं करतो बोलवलं? बैल वा. मारुती म्हणले काय पटलं पाहिजे, माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही तरी माझा विषय हार्ड आहे. आणि मग मारुती म्हणले मी बैल होणार नाही का? माझं काही वजन आहेच का नाही? खोट बोलायचं नाही. हा कॉफीचा नाही विषय पण खोटच बोलायचं नाही. हा आणि मग काय करायचं? आणि मग म्हणले मी बैल होणार नाही. माझी कीर्ती मोठी आहे, मला लोक मानतात. किती मानतात? शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्याशोबटा. मला भक्तीच्या वाटा विचारलं एवढंच नाही देवा. ए भव्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया, बालपणी गेलासी तो सूर्याला दराया. ए थरथरली धरणी
थरथरले आसमान एक मुखानं बोला शेवटचा सोमवार टाळी वाजून भजन करायचंय चला संपलंय कीर्तन 12:30 वाजले जिथपर्यंत माझा आवाज येतोय हनुमंताचं भजन करायचंय हे टाळी वाजवायचे आमच्याकडे सगळे शंख आहे बासरी आहे सनई आहे तुतारी पण आहे मध्ये मध्ये कधी कधी अशा कामाला पडली तर मग हा असं आहे हा काही कमी नाही हा तुम्ही कोणाचे काम सांगा हा बेस पण हा आणि बघ सगळं आहे ऐका हा ऐका बघ बरं का ऐका हे 2 थोडा मॉनिटर विको कमी आणि मग देवानं ना बरं का मारुत्र्या म्हणली ऐका मारुत्र्या म्हणली मी बैल वाहणार नाही माझं कीर्ती किंवा लय मोठी मी बैल होय जमणार नाही पण पांडुरंगा एवढं सांगा ना बैल कोणा करता व्हायचं पांडुरंग परमात्मा म्हणली ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिला ना कोणी लिहिला अभंग क्या बात आहे तुकाराम महाराजांनी अहो त्याच तुकोबारायन करता तुम्हाला बैल मारुत्र्या म्हणली त्या तुकाराम महाराजा करता बैल काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयारी व्हावे त्याचे द्वारी श्वाने आहेत आता बैलगाडीला किती बैल असतात जरा बोला ना ए पोराव बैलगाडीला 4 2 आणि बैलगाड्याला 4 हा आणि तिकडे जर सातारा भागात गेलं तर बैलगाडीला परत किती बैल असतात 2च असतात हा आणि मग देवानं एक बैल तयार केला आणि मग मारुत्र्याला विचारलं तुम्ही होता ना बैल मारुत्र्या म्हणले मी तयार आहे बैल होण्याकरता पण मग तुम्हाला मित्र तुम्हाला जोडीदार मारुत्र्या म्हणले मी एक आहे अजून एक आहे ना म्हणले कोण आता गावात प्रत्येकाचं एखादा कवाय ना जीवाचा मित्र बोला ना देश एवढ्यात एखादा कवाय ना जीवाचा मित्र टिकोडे कंपनी एखादा कवाय ना जीवाचा मित्र असतोच अजय इकडे बघ ना तुझी काय ना कधी गावात मैत्रीण बोल ना तुझी काय ना ए अजय तूच इकडं ना हा तुझ्या दातानं ओळखलं मिशायला हा मी तिच्याकच म्हणतो त्यांना हा असू दे हा आणि मग मारुत्र्या म्हणले असू दे हा नाही बरं का अजय हाय ऐक हा आणि बरं का मारुत्र्या म्हणले माझा एक मित्र आहे कोण गणपती बाप्पा मारली गणपती आपला गणपती बाप्पा मोर्या नाही इकडे या हा गणपती अप्पा आले मारुत्र्याला लागले नाचायला आमचे पप्पा आणि गणपती एवढं प्रमाण पीठ बसलं पाहिजे हा आणि मग बरं का 2 बैल देवानं तयार केली आता ती बैल काय साधी होती हो एक जीवाचा अवतार आणि एक शिवाचा अवतार ते जुन्या काळात तुम्ही पोळ्याला गाणं म्हणायचे आठवते तुम्हाला कोणतं गाणं म्हणायचे हा हे गाणं म्हणायचे किती गोड म्हणायचे ए जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजल आपली पुढं ए डौर मोराच्या मानाचा ते जुना काळ आता नाही राहिलं आता गाणं अपडेट झालं पाटलाचा जुना काळात आता नाही राहिलं ते आता गाणंच नाही राहिलं
आता मला वाटतं इकडे देश एवढ्या काही बैलगाड्याचं नाद आलंय बरं का, इकडची असतात कुठे असते बैलगाड्याला असते, मी पाहतोय बाहेर बाहेर. हा आणि मग बरं का 2 बैला तयार केली, गाडी निघाली पंढरपुरातून. विको कमी करून गाडी निघाली पंढरपुरातून. गाडी जायची ती देऊला. तुकाराम महाराजांच्या दारात गाडी गेली. पांडुरंगानं स्वतः 1:15 वाजता गाडी दारात पोहोचवली. कोणाच्या दारात? तुकाराम महाराजांच्या दारात गाडी पोहोचवली. जिजाई बाहेर या, आणि पोहोचवणारच होतो मी 1:15ला, मी पण पोहोचवणार होतो. आणि मग गाडी आली दारात. जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या. गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं. जिजाई म्हणल्या हे आमचे हे असू शकत नाही. डाल में कुछ काला है. डाल में काला नहीं, डालच काली लगती है मुझे इधर. दया इधर कुछ तो गड़बड़ है. नहीं कळालं भाई. हाँ अभिजीत, मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. साळुंके हाँ सर जरूर जरूर, दरवाजा तोडना पडेगा. दया दरवाजा तोडना पडेगा. नाही कळालं काय ना, आत कळलं काय ना, घरी गेल्यानंतर CID पाहिलं कळलं. हा जिजाई म्हणल्या आंबाबाईला काहीतरी गडबड झाली. आंबाबाई पळत गेले. आंबाबाई आमचे मालक बदलले. आंबाबाई म्हणले हे तुमचं नाही, हे आमचं आलं. तुमचं अजून गऊच करते तिकडे खळ्यावर. सगळं जगाच्या मालकानं खाली घेतलं. तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. तुकाराम महाराज म्हणले मी क्षणोक्षणाला विचार केला बरं का, अभंगाचं पहिलं चरण आहे. क्षणोक्षणाला विचार केला, परिणाम मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाराया. मग त्याच्याकरता विचार करावा. कोणाकरता? तरुण जाण्याकरता. तरुण नेणारा एकच आहे. कोण? विठोबा. त्याचं भजन करू. विठोबा रखुमा हरी हरी हरी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पण थांबण्याचा आता प्रयास करतोय. तरुण मंडळींचा आग्रह होता की पोवाडा, पण आता 1:15 वाजले, त्याच्यामुळे नकोय. सप्त्यात घेऊ. सप्त्यात ते म्हणते सप्त्यात आलं का मग म्हणायचं नाही. पण आता मग परत बोलायचंच नाही का, पुन्हा बोलवायचं नाही. बरं असू द्या बरं घेऊया. एक 4 मिनिटात आपण पोवाडा घेऊ. सगळ्या तरुणांची इच्छा आहे. घ्यायचं का थांबायचं? काय करायचंय? एक 5 मिनिटामध्ये. हा असा होता शिवाजी राजा. अनिल महाराज क्या बात है. सरपटी परत. हा आणि बाजू चालायची. संपलंय कीर्तन. एक 4 मिनिटं थांबायचे बरं. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट मुगला, बाजूनी पाणी दृष्ट मुगला. घडविला स्वराज्याचा कीर्तीचा टंका विडे गगनाच. महाराष्ट्र
तिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाची उतारी या माई माऊलीनं शोभा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं आणि मर्द मावळा जमा केला मंडळी अरे मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता 18 बगड जातीतला मर्द मावळा आणि स्वराज्य उभं केलं 18 बगड जातीतून स्वराज्य कोणा एका जातीवाल्याचं नाही हे 18 बगड जातीचं आहे आणि उभं केलं पण या राजाची कीर्ती बेफाणू लागली राजाला पकडण्याकरता अफजल खानानं विडा उचलला अरे कोण आहे शिवा माराऊंगा शिवाजी को मैं विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बरका महाराष्ट्राच्या भांडवलाला पहिलं गाव लागलं तुळजापूर तुळजापुरात मंदिर कोणाचं तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे तुळजापुरात मंदिर कोणाचं काळूबाई कोणाचं तुळजाभवानी संबळ बाजू लागला मंदिरात कसा वाजला ऐका वाह संकेत जी क्या बात है संबळ ऐका सोडलं वेळ कमी होता पावणे 1 वाजून 1ला 10 मिनिटं कमी असताना तुळजापूर सोडलं आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे पांडुरंगाचं अभंग वाजू लागला सोडावं लागलं आणि पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे पैठण मध्ये एकनाथ बाबांचं अभंग वाजू लागला कोणता तौर फिरवी तो तुम्ही डुबतो गायका तुम्ही डुबतो गायका तौर पैठण सुद्धा सोडणं गरजेचं होतं आणि पैठण सोडल्यानंतर जेजुरीत आले जेजुरीत कोणाचं मंदिर आहे जेजुरीत कोणाचं मंदिर आहे खंडोबा राहायचं अभंग वाजू लागला कोणता बघा
प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आवाज शिवा गले लग जा मारे आलिंगन दिलं राजाला कपतान दवी मानला राजानं डावा बमळ केला वाघ नख्यात सवार केला कोथळा बाहेर काढला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार पण तेवढ्यात आपला पण एक घटना होता जीवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला छत्रपती शिवाजी महाराज हर हर जय भवानी. आता वाज वाटाळी सगळ्यांनी झालेली सेवा समर्पित करतोय. हे लांबवणार नव्हतो मला बरोबर 1:45 टायमिंग दिला होता पण म्हटलं निदान मागून राहिल्यांच्या निदान 2 घास हाती लागलं पाहिजे त्यांचा विचार करता कारण तुम्हाला नाही बरं का आणि म्हणून तुमचं वेगळं काम आहे आणि म्हणून तरी पण झालेली सेवा समर्पित करतोय. गेल्या 2 तासामध्ये आज तुला लय त्रास दिला बरं का काय चुकलं असेल नाना बरं का सगळ्यांना त्रास दिला मी गेल्या 2 तासात माझ्याकडून चुकून एखादा अपशब्द ओघाणं गेला असेल मोठ्या अंतकरणानं मायेच्या अंतकरणाप्रमाणे आपल्या तालुक्यातलाच आहे मी लांबचा नाही आणि काय चुकलं असेल एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्या घेऊन या काय अडचण त्याची काही गरज नाही माझा बाप श्रीमंत आहे किती श्रीमंत आहे माहिती का आळंदीला जर कधी गेलात ना महाराज बरं का माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ बाप श्रीमंत आहे माझा आणि आता कळस बी सोन्याचा बसीला आहे हा हा आणि मग त्याच्यामुळं झालेली सेवा समर्पित करतोय. आता शेवटची तर म्हणायची नको नको हा हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आलाय की तांत्रिक अडचणीमुळं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं आणि लांब जायचं असल्या कारणानं बंद पडली हवामान खात्याचं मशीनच बंद पडल्यामुळं आजच्या कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला मी पूर्णविराम देतोय पण टाळी वाजवायची आपण आता सगळ्यांनी हात वरती करायचे श्री तुकोबारायांचं भजन करू आणि थांबूया सगळ्यांनी हात वरती करा एकदा. आता आपल्याला 1 वाजलेत बरोबर आणि बरोबर भजन करायचंय कोणतरी शूटिंग काढा कळू द्या आज आमच्या या आप्पांनी कमवलेला हा परिवार समाजाला कळू द्या आणि जाऊ द्या समाजामध्ये सगळं काही चित्रीकरण सगळ्यांनी टाळी वाजवायची माझ्या बरोबर चला सगळ्यांनी एक साथ 1 जय